इयत्ता 6वी, शाळेचे नाव श्री चैतन्य टेक्नो स्कूल अहिल्यानगर. माझा आवडता वैज्ञानिक. आज आपण अशा एका महान वैज्ञानिकाची माहिती पाहणार आहोत ज्याचे कार्य आणि विचार अजूनही लोकांना प्रेरणा देतात. त्यांचे जीवन आणि कार्य आपल्याला कठोर परिश्रम, निस्वार्थ सेवा आणि देशासाठी काहीतरी करण्याची शिकवण देते. ते महान वैज्ञानिक म्हणजेच आपल्या देशाचे 11वे राष्ट्रपती आदरणीय डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबामध्ये झाला होता. त्यांचे वडील नाव चालवत असे. लहानपणापासून पक्ष्यांप्रमाणे उंच भरारी घेण्याचे स्वप्न पाहणारा अब्दुल मद्रासच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या इंजिनिअरिंग शिक्षण घेण्यास दाखल झाला. AIPच्या समोरच्या आवारात 2 मोठी विमाने प्रदर्शनासाठी ठेवली होती. जेव्हा अब्दुलने ते पहिल्यांदा विमाने पाहिली तेव्हा त्याला त्याच्या स्वप्नांच्या जवळ आल्याचा भास झाला. तो वर्ग संपल्यावर त्या विमानाशेजारी तासनतास बसून राहायचा. ते डिझाईन न्याहाळत राहायचा आणि अब्दुलच्या मनातही असंच विमान बनवण्याचं स्वप्न घर करू लागलं. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात प्रोजेक्टसाठी म्हणून अब्दुलला एक फायटर जेट प्लेन बनवण्यास सांगितले होते. अब्दुल यांनी खूप मेहनतीने एक चांगले विमान बनवले, पण केलेले विमान बघून त्यांचे शिक्षक त्यांना खूप रागावले. त्यांना अब्दुल यांच्याकडून यापेक्षाही काहीतरी चांगले करण्याची अपेक्षा होती. डिझाईन चांगले न होण्यामागे अनेक कारणे सांगितली. त्यांनी एकही कारणे ऐकून घेतले नाही. अब्दुल यांनी 1 महिन्याचा वेळ मागितला. तेव्हा शिक्षक त्यांना म्हणाले, हे बघ, मी तुला 3 दिवसाचा वेळ देतो. जर तू या 3 दिवसामध्ये चांगले डिझाईन बनवले नाहीस तर तुला स्कॉलरशिपमधून वगळण्यात येईल. हे ऐकून अब्दुल यांना घाम सुटला, कारण त्यांना माहीत होते की आपलं भविष्य आणि आपलं स्वप्न स्कॉलरशिपमुळे जिवंत आहे. अब्दुल आपल्या खोलीत गेले आणि कामाला लागले. रात्रभर ते डिझाईन बनवत राहिले. सकाळी काहीतरी तोंडात टाकले आणि पुन्हा कामाला लागले. दुपारी ते डिझाईन बनवण्यात व्यस्त असताना त्यांचे शिक्षक त्यांच्या मागे येऊन उभे राहिले आणि ते निरखून पाहू लागले. अब्दुल यांचे मात्र अजिबात लक्ष नव्हते. ते डिझाईन बनवण्यात व्यस्त झाले होते. शिक्षक अब्दुल यांचे डिझाईन पाहिले आणि म्हणाले, मला माहीत आहे की या डिझाईनसाठी मी तुला कमी वेळ देऊन तुझ्यावर दबाव टाकला, पण मला वाटत नाही की इतकं सुंदर डिझाईन आतापर्यंत कोणी बनवले असेल. शिक्षकांचे हे शब्द ऐकून अब्दुल यांना डोळे झाले. ते विसरून गेले होते की मागचे 3 दिवस ते धड जेवलेही नाही आणि धड झोपलेही नाही. त्यांना स्कॉलरशिप तर मिळालीच, पण त्याच्यासोबत त्यांना अब्दुल कलाम मद्रासच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी याचे टॉपर देखील झाले. आता त्यांना वाटू लागलं होतं की एके दिवशी मी विमानाचा पायलट म्हणून पक्ष्यांप्रमाणे आकाशात उंच भरारी घेईन. याच दरम्यान वर्तमानपत्रात बातमी आली की NDA मध्ये पायलटची 7 जागांसाठी भरती आहे. अब्दुल यांनी मुलाखतीसाठी जायचे तयारी केली. अब्दुल आणि इतर 7 कॅन्डिडेट असे 8 कॅन्डिडेट इंटरव्ह्यू पार पडला. अब्दुल सोडून इतर 7ही जण पात्र झाले, पण अब्दुल यांना उंची कमी असल्याने डावलण्यात आले. अब्दुल कलाम खूप निराश झाले आणि आपण यापुढे कधीच पायलट बनणार नाही या आतापर्यंत पाहिलेल्या सारी स्वप्न घेऊन ते इंटरव्ह्यूला आले होते. आपण वाटलं होतं की पायलट होऊन आई वडिलांची गरिबी दूर करेल, पण आज त्यांच्या जीवनातलं सगळं गमावल्याचा त्यांना भास होत होता. काही दिवसांनी त्यांच्या मनात परिवर्तन झालं आणि नवीन ऊर्जा मिळाली. काही दिवसांनी वर्तमानपत्रात पुन्हा बातमी आली की एरोनॉटिक इंजिनियर पाहिजे आणि बोलवणारे होते डॉक्टर विक्रम साराभाई. अब्दुल इंटरव्ह्यूला लागले. पुन्हा तेच झाले. जागा एक कॅन्डिडेट आले होते 8, पण AIMTच्या टॉपरने असा काही इंटरव्ह्यू दिला की विक्रम साराभाई प्रभावित झाली. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोची अब्दुल कलामांची निवड झाली. भारताच्या अंतराळ संशोधनात सिंहाचा वाटा उचलणारे शास्त्रज्ञ ठरला. भारताचे देशाच्या संरक्षण खात्याला बळकटी देण्यासाठी कलाम यांनी पृष्ठभागावर करणारी अग्नी पृष्ठ क्षेपणास्त्र आणि विकसित केली.
जगाला प्रेरणा देणारी अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. कलाम यांना तमिळ कविता लिहिणे, वीणा वाजवणे आवडत असे. 7 जुलै 2015 रोजी शिलाँग येथे पृथ्वी नावाचा एक जिवंत ग्रह तयार करणे या विषयावर व्याख्यान देण्यासाठी ते गेले असता त्यांचा अस्वस्थ वाटू लागले. परंतु थोड्या वेळानंतर विश्रांतीनंतर त्यांना सभागृहात प्रवेश केला. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे विचार ऐकायला जमलेल्या लोकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला आणि व्याख्यान देता देताच डॉक्टर स्टेजवरून कोसळले. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. अब्दुल कलाम नावाच्या एका पर्वाचा अंत झाला होता. त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेत आणि काही पुस्तके, एक वीणा, कपडे, एक कॉम्पॅक्ट डिस्क प्लेयर आणि एक लॅपटॉपचा यांचा समावेश होता. अशा प्रकारे यांच्या सदी जीवशैलीशा आणि प्रामाणिक यासाठी प्रसिद्ध होते. मित्रांनो, आपला भारत देश आज संरक्षणासाठी दृष्टांत जगात मजबूत समजलेला जातो. त्यात डॉक्टर अब्दुल कलाम यांचा मोलाचा वाटा आहे. अशा या मिसाईल मॅनला माझा सलाम आणि जय हिंद, जय भारत. धन्यवाद.